नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य शोभायात्रा संपन्न. श्री संत शिरोमणी जगद्गुरू रविदास महाराज यांची 648वी जयंती आज मोठ्या उत्साहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने भव्य शोभायात्रा करण्यात आली. ही यात्रा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून निघाली. पुढे ती ITI वजीराबाद चौरस्ता, जिल्हाधिकारी कार्यालय व शक्तीनगर येथे या शोभायात्रेचा समारोह करण्यात आलाय. यावेळी शेकडो कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते. देशातील तमाम जनतेला संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि संत रविदासांच्या विचाराचा प्रसार व्हावा. चर्मकार समाजाने संत रविदासांच्या विचारावरती चालावं असं आवाहन मी समाजाला करतो. शोभायात्रा महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून शक्तीनगरपर्यंत आहे. हे दरवर्षीच असते. 1995 पासूनचा हा कार्यक्रम परंपरा असलेली शोभायात्रा आहे आणि अतिशय उत्साहामध्ये शोभायात्रा पार पडत आहेत. आपण त्याचे साक्षीदार. एक आमचं बंजारा पथक फार सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. त्याच्यानंतर भजनी मंडळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. पुन्हा महिलांना फेटे बांधलेत. महिलासुद्धा सुंदर असं नृत्य करतात. त्याच्यानंतर ढोलवालं सगळेच जवळपास सगळे देखावे चांगलेच आहे. ढोल अशा जयंती अति उत्साहामध्ये साजरी होत आहे आणि जिल्ह्यामध्ये अशा जयंतीला आमचे दादा दरवर्षी प्रोत्साहन देतात आणि पूर्ण महाराष्ट्राला, भारताला एक संदेश देतात आणि जगभरामध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी होत आहे. आणि आम्ही दादाच्या मार्गदर्शनाखाली या भव्य अशी मिरवणूक आमच्या शक्तीनगर भागामध्ये जाणार आहे आणि तिथंच त्यांचा समारोप होणार आहे. मी जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. गुरु संत रविदास महाराजांची 648वी जयंती आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशामध्ये समाज बांधव, त्याचबरोबर सर्व देशवासीय हा जयंतीचा कार्यक्रम करत आहेत. मी माझ्या समाज बांधवांना जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता हा समाज अतिशय गरीब आहे. त्यांचं जीवन, त्यांचं भांडवल, एक छत्री, एक डब्बा, बुटाचं पॉलिश एवढं त्यांचं करण्याचं काम. परंतु अतिशय इमानदार, प्रामाणिक एक समाज असल्यामुळे त्यांचं नावलौकिक महाराष्ट्रात नव्हे तर देशात आहेत. म्हणून मला या समाजाबद्दल गर्व आहे, स्वाभिमान आहे. मी सर्व देशवासियांना या संत रविदास महाराजांच्या जयंतीच्या वतीने मी मनपूर्वक पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आताच 14व्या शतकामध्ये ज्या महापुरुषांनी समतेचा संदेश दिला, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज लोकशाहीच्या माध्यमातून, एक संविधानाच्या माध्यमातून देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यावर आपला देश व्यवस्थित चालत आहे. सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे की या देशाला जगामध्ये एक क्रमांकावर न्यायचं आहे. तर सर्व समाज बांधव हे सदृढ, समृद्ध, सुखी झाले पाहिजे अशी त्यांची भावना आहे. आणि आजच्या या जयंतीच्या निमित्तानं समाज बांधवाला ह्या माध्यमातून त्याच प्रकारे संदेश देण्यात आला आहे.